आज आपण पाहणार आहोत भारतीय ख्रिश्चन विवाह अधिनियम 1872। ख्रिश्चन कायद्यांतर्गत विवाह कोण पार पाडू शकतो व वैध विवाहासाठी आवश्यक अटी आणि शर्ती व गोष्टी। भारतीय ख्रिश्चन अधिनियम 1872 यामध्ये कलम 4 ते 9 मध्ये विधिपूर्वक विवाह लावणाऱ्या व्यक्तीचे वर्णन, त्याचबरोबर विवाह लावण्याचा परवाना व विवाह निबंधक या संबंधित तरतुदी केलेल्या आहेत। तसेच कलम 10 ते 11 मध्ये विवाह लावण्याची वेळ, स्थळ या संबंधित तरतूद केलेल्या आहेत। त्याचबरोबर कलम 12 ते 26 मध्ये विवाहाची नोटीस, दाखला आणि नोंदणी या संबंधित तरतूद केलेल्या आहेत। ते कलम 4 ते 9 मध्ये विधिपूर्वक विवाह लावणाऱ्या व्यक्तीचे वर्णन, त्याचबरोबर परवाना आणि निबंधकाचे वर्णन केलेले आहे। त्यातील कलम 4 मध्ये काय दिलेले आहे तर कलम 4 मध्ये विवाह पक्षकारांपैकी किमान वधू किंवा वर हा ख्रिश्चन असल्यास पुढील व्यक्तीद्वारे विवाह विधिपूर्वक होईल, मात्र जर विवाह विधिपूर्वक झाला नाही तर असा विवाह अवैध ठरतो व असा विवाह लावणारी व्यक्ती अपराधी ठरते। आणि त्यानंतर कलम 5 मध्ये काय झाले, ज्या व्यक्तीद्वारे विधिपूर्वक विवाह लावण्यात येतो अशी व्यक्ती जर विवाह धर्मोपदेशक असलेल्या चर्चच्या नियम, संस्कार, समारंभ व रूढीप्रमाणे झाला असेल तर बिशपकडून धर्माधिकार मिळालेला कोणताही व्यक्ती। त्यात दुसरं काय दिले, जर असा विवाह स्कॉटलंडच्या चर्चच्या नियम, संस्कार, समारंभ व रूढीप्रमाणे झाला असेल तर स्कॉटलंडचा कोणताही पाद्र्याकडून। तर त्यानंतर आपल्याला पाहायचे आहे तर त्यातीलच तिसरा घटक, या अधिनियमानुसार परवाना प्राप्त कोणत्याही धर्मोपदेशकाकडून झालेला असेल। या अधिनियमात चौथा याच्यात दिले, या अधिनियमाअंतर्गत नियुक्त केलेल्या विवाह निबंधकाकडून विवाह निबंधकाच्या उपस्थितीत झालेला असेल। आणि त्याचबरोबर त्यातील पाचवा घटक, भारतीय ख्रिश्चन विवाह प्रमाणपत्र देण्याचे लायसन असलेल्या कोणत्याही व्यक्तीकडून। आता कलम 6 मध्ये काय दिले, विधिपूर्वक विवाह लावण्याचा परवाना प्रदान करणे किंवा रद्द करणे राज्य सरकार अधिकृत राजपत्राद्वारे विवाह समारंभपूर्वक करण्याकरिता धर्मोपदेशकांना परवाना प्रदान करेल आणि अशाच अधिसूचनेद्वारे असे परवाने रद्द करेल। त्याचबरोबर चौथा पॉइंट, भारतीय ख्रिश्चनांमधील व्यक्तींना परवाना प्रदान करण्याचा अधिकार देणे। राज्य सरकार कोणत्याही ख्रिश्चन व्यक्तीला त्यांच्या नावाने किंवा धारण केलेल्या पदाने भारतीय ख्रिश्चनांमधील विवाहास प्रमाणपत्र प्रदान करण्याचा अधिकार देईल। असा कोणताही परवाना प्रदान करणारा अधिकार रद्द ठरू शकेल आणि राजपत्रातील अधिसूचनेने द्वारे प्रदान व रद्द करण्याचे अशी अट कलम 9 मध्ये केलेली आहे। त्याचबरोबर विवाह निबंधक हा पण पॉइंट ख्रिश्चन कायद्यांतर्गत विवाह कोण पार पाडू शकतो यामध्ये येतो। विवाह निबंधकात 3 विवाह निबंधकाचे प्रकार येतात, विवाह निबंधक, वरिष्ठ विवाह निबंधक आणि त्यानंतर दंडाधिकारी विवाह निबंधक केव्हा असेल। तर विवाह निबंधक म्हणजे काय, तर विवाह निबंधक म्हणजे राज्य सरकार एक किंवा अनेक ख्रिश्चन नावाने किंवा तत्कालीन धारण केलेल्या पदाने प्रशासनाखालील कोणत्याही जिल्ह्यासाठी विवाह निबंधक म्हणून नेमणूक करेल। त्याचबरोबर वरिष्ठ विवाह निबंधक म्हणजे काय, तर वरिष्ठ विवाह निबंधक म्हणजे कोणत्याही जिल्ह्यात एकापेक्षा जास्त विवाह निबंधक असल्यास राज्य सरकार त्यापैकी एकाची वरिष्ठ विवाह निबंधक म्हणून नेमणूक करेल। आणि त्यानंतर दंडाधिकारी विवाह निबंधक केव्हा असेल, जर जिल्ह्यात एकच निबंधक आहे आणि तो त्या जिल्ह्यातून गैरहजर किंवा आजारी असेल किंवा त्याचे कार्यालयीन पद तात्पुरते रिकामे असल्यास त्या जिल्ह्याचा दंडाधिकारी अशा वेळी निबंधकाचे कार्य करेल। आणि त्यानंतर दिले आहे ते विवाहाची वेळ आणि विवाहाचे स्थळ। विवाहाची वेळ आणि विवाहाचे स्थळ कलम 10 ते
कलम 10 ते कलम 11 मध्ये दिलेले आहे. आणि विवाहाची वेळ या अधिनियमाखालील कलम 10 अंतर्गत ख्रिश्चन विवाह सकाळी 6 ते सायंकाळी 7 च्या आत या कालावधीमध्ये यथाविधी विवाह पार पडू शकतो. अपवाद इंग्लंडच्या चर्चमधील विवाह विशेष परवाने विवाह कधीही विवाह पार पाडण्याकरिता परवानगी दिलेला पाद्री हा या अधिनियमात सही आणि शिक्क्याचे काम करतो. त्याचबरोबर दुसरा अपवाद आहे स्कॉटलंडच्या चर्चमधील पाद्री जो स्कॉटलंडच्या चर्चच्या नियम संस्कार समारंभ आणि रूढीप्रमाणे यथाविधी पार पडतो. त्याचबरोबर विवाहाचे स्थळ या संबंधित कलम 11 मध्ये पुढील प्रमाणे तरतूद केले आहे. इंग्लंडमधील चर्चचा पाद्री ज्या चर्चमध्ये सर्वसाधारणपणे पूजा होते ती जागा सोडून अन्य ठिकाणी विवाह विधी पार पाडणार नाही. परंतु असे ठिकाण 5 मैलाच्या आत नसेल तर अशा वेळी खाजगी जागेत विवाह निबंधकाला आणि पाद्री विशेष शुल्क देऊन विवाह पार पाडू शकतो. त्यात दिलेले आहे विवाहाची नोटीस आणि त्याचबरोबर विवाहाची नोटीस, विवाहाचा दाखला आणि विवाहाची नोंदणी. विवाहाची नोटीस कलम 12 ते 26 अंतर्गत विवाहाची नोंदणी, दाखला आणि नोटीस दिल समाविष्ट केलेले आहेत. तर कलम 12 मध्ये धर्मोपदेशक विवाहातील व्यक्तींना परिशिष्ट 1 मध्ये नमूद केलेला तो किंवा ती धर्मोपदेशकाला खालील गोष्टी नमूद करेल. विवाहातील प्रत्येक व्यक्तीचे नाव, आडनाव, व्यवसाय किंवा परिस्थिती आणि ब प्रत्येकाचे राहण्याचे ठिकाण, क प्रत्येकाचा तेथे राहत असल्याचा कालावधी, ड विवाह पार पाडण्याचा चर्च किंवा खाजगी जागा अशी तरतूद करण्यात येते. त्याचबरोबर विवाहाची नोंदणी. विवाहाच्या नोंदणीसाठी पक्षकारांनी संबंधित कार्यक्षेत्र असलेल्या निबंधकाकडे नोंदणीसाठी अर्ज केला पाहिजे. विवाहावेळी जर निबंधक उपस्थित असेल तर तो पक्षकारांच्या विवाहाची समारंभपूर्वक नोंदणी करेल आणि धर्मोपदेशकाला देखील असे अधिकार प्राप्त असतात. तर आपले झालेला आहे विवाह ख्रिश्चन विवाह कोण पार पाडू शकतो. त्याचबरोबर ख्रिश्चन विवाहासाठी आवश्यक अटी किंवा शर्ती किंवा गोष्टी या भारतीय ख्रिश्चन विवाह अधिनियम 1872 अंतर्गत या सर्व गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत. याचा आपल्याला फायदा परीक्षेतील 12 मार्कच्या क्वेश्चनसाठी होऊ शकतो किंवा ख्रिश्चन कायद्याअंतर्गत विवाह कोण पार पडू शकतो याचा फायदा 6 मार्कच्या क्वेश्चनसाठी होऊ शकतो. धन्यवाद.